वसमत तालुक्यातल्या भेंडेगाव येथील एका व्यक्तीनं मनोज जारंगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल केला होता। त्यानंतर मराठा समाज बांधवांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या गेल्या। त्यानंतर कुरुंदा पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मात्र याविषयी उलटसुलट चर्चा करण्याचं काहीच कारण नाही। गावगाड्यातला ओबीसी समाज आणि मराठा समाज एकत्रितपणे आजही आहे। संबंधित एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला दोष देऊ नका। ओबीसी समाज बांधव आणि मराठा समाज बांधव आम्ही एकत्रित आहोत, अशा भावना देखील यावेळी सतीश पाटील महागावकर यांनी व्यक्त केल्या। प्रत्येक गावागावातला ओबीसी बांधव तथा मराठा बांधव गुन्ह्या गोविंदानं राहतोय, त्यामुळे एका व्यक्तीमुळे समाजाला दोष देऊ नका अशी प्रतिक्रिया देखील यावेळी सतीश जाधव पाटील महागावकर यांनी दिली आहे। आर्थिक सामंजस्याची आणि संयमाची भूमिका आपण घेतो। ज्या अर्थी आपण संतांची विचारधारा जोपासतो, महापुरुषांचे विचार सांगतो, त्या अर्थी आपण कुठेतरी संविधानाला मानून इथपर्यंत आलो। पण याचा जर उद्या त्यांनी गैरफायदा घेतला तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, समोर काय नाथाळाचे माती हानू काठी। मग आपण सुद्धा विचाराचे जगद्गुरु तुकाराम महाराजाचे वंशज आहोत, विचाराचे वारसदार आहोत, शिवाजी महाराजाचे वारसदार आहोत। शिवनीती समजते आम्हाला आणि शौर्याचा आणि पराक्रमाचं या जगात उदाहरण असलेल्या संभाजी महाराजांचे पाईक आहोत आम्ही। मग तुम्हाला जसं उत्तर समजेल त्याच पद्धतीनं आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत।